पाऊस तर लय झाला बाई, ढेकळं बी फुटून गेले. आता लोकांचे काम चालू होतील आणि मा भाऊ आता सारखा 24 तास पियेलच आहे. आता इलेक्शन लागलंय त्याच्यामुळे त्याला तर सारखं त्याचं असंच करून राहिलं. काय करावं काय नाही काय माहिती, डोकंच चाललं ना माझ्यावाला बाई. मला तर असं वाटतंय हा निस्ता नावाला ठेवा आणि काम दुसऱ्याकडूनच करून घ्यावं, इतकं डोकं आउट झालंय. पाहते आता काही लोकेशन लागलं तर लागलं, डोकं आउट झालं बाई माझं तर. काय नाही बाई भाऊजी, बसले. बसा ना. बसू का? बसा बाई. तुम्ही कुठे गेले होते इथे? नाही म्हणजे कुठं नाही, असंच भाऊ त्याला म्हणलं गजराबाई कोण जाऊन येऊ. काय करते आता? तुमचं काय चाललंय सध्या? काय नाही, हाल चालले दुसरं काय. मग आता हाल काय करते आता? माझी हालच आहे अहो. नाही तुमची तर आता तुमची गेली म्हणून तुमची हाल आहे आणि मायवाला असं लय भारी बायको होती. हा ना बाई, तुमची जाऊ म्हणजे ना लय एकच नंबर होती हो, एकच नंबर होती. असं नव्हतं करायला तर इतकी भारी का बस काय. देवाने असं नव्हतं स्वयंपाक पाणी लय भारी करायचं. आणि मायवाला पाहणं असून नसून काहीच उपयोग नाही हो या राहण्याचा. तुम्हाला करीत नाही का चहा पाणी? काहीच करीत नाही. काहीच नाही, तो काहीच कामाचा नाही. तुम्हाला सांगते काहीच कामाचा नाही, काहीच नाही. त्याचा तर इतका माझ्या डोक्याला वैताग झालाय तुम्हाला सांगते. अहो 24 तास नुसतं पडेल हो. मग चांगलं आहे ना. काय करते ते 24 तास पडेल राह नुसतं. एकट्याच का? नाही हो, त्याची तेच पडेल राहत तेच. आणि तुमची हाऊस कोण करेल? मुतत बी लईन, काय सांगू तुम्हाला. त्याचा बंगार सारखा वास येतो. असं वाटतं जावा निदान 2 मिनिटं कवाय ना त्याच्या बागलात जाऊन झोपाव. पण काच काय हो, काहीच नाही. गाणेर चवाचा तिथंच मुतत ते. अरे रे, त्याचा मला इतका वैताग आलाय. मी तर अशी वैतागले, मला असं वाटतं इकडे मी निवांत येऊन बसले. बरं झालं त्याच्यात तुम्ही आले. ऊस आहे की आजूबाजूला? ऊस नाही. ऊस आपला आहे ना 10 पांडे. हा, खायला गोड राहतो म्हणलं एखादं ऊस थोडं. तर माझ्या असं डोक्यात आलं ऊसात जाऊ. तुम्हाला पाहिल्यावर म्हणलं जाऊ द्या आता, काय तुमचं दुःख मा दुःख सारखंच आहे. तुम्हाला एक सांगू काम होईल का? अहो ते हे होतं बरं का, मुंगळा होता. हा नाही, बरं झालं तुम्ही बी हात लावून पाहिला. तर मग मला असं म्हणायचं होतं तुम्हाला का आपल्याला एखादं लोकेशन पाहा. लोकेशन नाही ना, लोकेशन तर मला पाय, मी त्याच्यासाठीच आलो पाहिजे. म्हणलं वहिनी लोकेशन पाहिजे. आता मी तर पाहूनच देईन हो तुम्हाला, पण मग मला कसं वाटतं माया अशी बडबडा स्वभाव आहे. मग लोक थोडे वाचका त्या मला. म्हणजे आता ट्राय तर करायला गंज पेले, पण मग त्यांना असं वाटतं पुरं होतच नाही गजराबाईचं तडका आहे. मग काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. लोकांना असं वाटतं विचारायची तर वाटत, पण विचारू का नको विचारू असं. तर मग मला असं वाटतं का तुम्हीच पाहा ना एखादं लोकेशन. आता हे बघ कसं विषय, माय बी बाईक वारून आता जवळपास होत आल 1.5 वर्ष. बरोबर. तेव्हापासून तुम्ही आमची वावरातली. बरोबर. आणि तुमचा परपंच झालंच नाही, हिरीचा नाही झाला आणि झालंच नाही बा असं मोटरीचा. बरोबर. तर तुमचा परपंच हातावरच. हातावरच ना, बायको गेल्यापासून हातावरच चालू. हातावरचा परपंच म्हणले. आणि हा ना, लय अवघड झालं. आता सांगा मायवाली तीच कंडिशन आहे, काय सांगू तुम्हाला. इतकं डोकं आउट होतं. तुम्हाला राहत कारले भोपळे आता काही, पण माणसाची नवरा चांगला पाहिजे. नाही नवऱ्याने काही केलं तरी चालेल, पण आता या वयामध्ये नवऱ्यांनी निदान गुदगुल्या तर करावा का नाही तर काय हो, त्याचं काय खरंय. वयना जायना कोणाचं काही मेंग्याचं हालू हालू पाहिजे, त्याचं काही खरं नाही तुम्हाला सांगते. आणि हल्ली ना तुमचा भाऊ आहे ना हा बाबूराव प्यायला लागला हो. हा ना, मग काय त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला सांगते. नाही काहीच नाही, काहीच नाही हो, काहीच नाही. म्हणजे रात्री आला का झोपून राहतो, झोपूनच राहतो. भलं मोठं पोट बाई, काय त्या पोटाने काय सांगू. त्या पोटन मांडी मध्ये ते रक्कम दबून गेला असं. मग काय तुम्ही दबा येईल त्याच्यामध्ये. हा त्याचं मी मला नाही वाटत बाई, पण मग काहीच नाही, लय अवघड. बर बाकी वावरत का बर? हो मग असंच म्हणले बाई, पावा इकडे तिकडे काही लोकेशन लागलं तर लागलं. म्हणजे तुम्ही लोकेशनची वाट पाहू नये का? मी लोकेशनचीच वाट पाहू नये बाई, काय करावं आता. बापे माणसं आता गजराबाई एक ऐका, गजराबाईनी माझं ऐकून घ्या. एक गोष्ट सांगू का मी, आता मी बी लोकेशन पाऊस राहिलो. हा आता बोला तुमचं काय मत आहे मग? आता माझं काय मत आहे बा, असं मी म्हणलं ऊस बीस असेल तर मग बा असं खाऊ म्हणलं, ऊस गोड राहतो, चाकू पाहू. हा ना, असं इकडं मुंगळा आहे हो वहिनी. हा मुंगळा आहे, इकडं मुंगळा आहे. तिकडे नाही मुंगळा, तुमचाच मुंगळा वळवळ करतोय वाटतं. तिकडे नाही मुंगळा, बायको नाही ना बऱ्याच दिवस. बायको नाही, मग इकडे कुठं मुंगळा तुम्हाला दिसू राहिला? मुंगळा होता, मुंगळा वळवळ करतोय हे सांगा. मुंगळा होता वहिनी. मी वहिनी तुम्हाला असं बोलायचंय का वहिनी? मग कसं? नाही मी 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 तुम्हाला घाण बोल राहिला का वहिनी? नाही तुम्ही मला मुंगळा दाखवू राहिले. मी मुंगळा होता, मी मुंगळा दाखवला.
तेच नाही, मी तेच म्हणून राहिले का तुमच्यात किती मुंगळा आहे ते तुम्ही मला दाखवू राहिले. मुंगळा होता म्हणून मी हे केला. हा ना, मुंगळा आहेच ना. बरं आता जाऊ तो दे. मुंगळा तरी किती 1.5 वर्षापासून तो मुंगळा असा दाबून ठेवला, त्या मुंगळ्याने गप तरी कवर राहावा. त्याच्यामुळे तो मुंगळा उड्या मारून राहिला तुमचा. आणि त्याच्यात गाजरा वहिनी सोपी सापडली तुम्हाला. गाजरा वहिनीला गरज आहे, तुम्हाला गरज आहे. आता मला श्यामे काय बोलला रात्री, श्यामे गेला शिरपतकडे गेला, तिकडे बाबराव बी बसेल. बाबराव शिरपतचं चाललं होतं, ठोकून घेऊ म्हणलं काय ठोकायचं, तुम्ही खलबत्त्या ठोकायचा आहे, ठोकून घेऊन खलबत्त्यात. म्हणलं काय ठोकायचंय, तर ते म्हणे काही नाही रे, असाच विषय चालला आमचा गजराबाईचा. म्हणलं का बरं रे, गजराबाईने काय केलं? आणि म्हणे गजराबाईचा नवरा येतो रात्रीचा, पिऊन लगेच झोपून जातो. हा ते झोपत राहत ना, त्यांनी ते रात्री मला ते डोकं लावित होतं, लाईट गेली, गारमाट झालं आणि त्याची बडबड चालली एकपट. तुम्हाला सांगत गजराबाईनी ऐका, मी आहे तर टेन्शन ना घेऊ. तो बी तेच म्हणत होता, पण त्याच्याने काहीच व्हायना. नाही माझ्याकडे लय मोठं आहे वावर. तुमच्याकडे मोठं आहे. आणि मग ती बाजूची चमेली तर सांगत होती, माझं घातलं तुम्ही वरडणार 100%. ए बाबा बैलगाडी घालू नको, ही बैलगाडी परत पाठव, इतकं मोठं वावर आहे. मग गॅरंटेड तुम्ही वरडणार, अरे अमोल जाऊ दे तिला रिटर्न. मग एवढं मोठं आहे हा वावर, गागणार म्हणजे गागणारच. हा माग जाऊ दे गाडी म्हणून. आणि एवढा मोठा नागर आहे ना, या असं एवढा, असं समजा एवढा, लयच मोठा नांगर आहे असं एवढा नागर, हे असं हातभर एवढं नांगराचं पात. हा नांगराचं पात. हा आणि एकदा का घातलं, नुसतं करकराचा आवाज येत असं नाही, कारा नाही, असं फुस 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 हवाचा आवाज. आणि मध्ये असं घातलं ना, शिरतच जात. आणि वावराला ना तो उधळूनच टाकेल ते पात असं. 9 इंचाचं पात आहे, 9 इंचाचं. लयच मोठं आहे भाई. मग तुला ध्यान सुद्धा नाही का मा नवरा बी, तो नवऱ्याचं किती मोठं आहे ते, 2 इंचाचं पात. त्या 2 इंचाच्या पात्याने तो जमिनीला काहीच भेटत नसेल. पण मग मायावाल्या जमिनी काहीच म्हणजे उधळल्या जात नसलं. माया जमिनीमध्ये तुम्हाला सांगते, अशी हरळ वाढेले. एकदा जर त्या हरळीमध्ये जर तुमचं जर पात जर अडकलं, तुम्हाला सांगते हा, तर ती हरळ आहे ना तुमचं गाजरावहिनी, पात आहे ना, गाजरावहिनी मोडून टाकील. माझं बी पात सोपं नको समजू. अशा हरळीला काय मजील मा पात, असं घुसत जाईल ना, दाडा उधळून टाकील तो वावर. हे झालं ना तुमचं बोलणं. पण मला मायवाल्या जमिनीचं माहिती आहे ना. आता जमिनीला पाणी तरी आहे का, तू हरळावर चाललं. जमीन पाण्या वाचून गेली म्हणून तर हरळ माजली, आणि हरळ माजली म्हणून तर तुमचा नांगर टेकून सुद्धा देणार नाही, उदाडून बाजूला फेकीन. तुकडाच नांगराचा पात्याचा असं द्यायचं चॅलेंज. हा, कुठं घालून पाहायचं, उसात का आपल्या खाट्या वावरात? तुम्ही ना, मी काय म्हणते, खाट्या वावरात घालूच नका तुम्ही, तिकडेच चाला ऊसामध्ये तिकडेच ट्राय करून पाहू आपण, तुमचा नांगर टिकतो का माय हरळ उधळती पाहू आपण. गजराबाई माय संग लढाई नाहीये, मग सांगू राहिले तुम्हाला जसं तुमच्यावाल्या बरं गजराबाई नांगराच्या पात्यावर तुम्हाला मला एक गोष्ट सांग. तसं मला माहिती नाही, मला एक गोष्ट सांग, मला विश्वास. तुला पाणी किती दिवसापासून भेटेल नाही वावराला? 4-2 वर्ष झाली. 4-2 वर्षापासून वावराला पाणी नाही भेटत. शिरपतराव का माझी जमीन जशी वाट्यानी होती ना, तर मायवाले लय चांगलं होतं, सोन्याहून पिवळं. अशी माझी जमीन फाळवायचं, अशी माझी जमीन फाळायची. तुम्हाला सांगते, शिरपतरावचं पात केवढं? लय मोठं, 10 इंचाचं. लय मोठं एवढं? हा, लय मोठं. मा एवढं नसेल ती. अहो काय करते बाबूरावच्या पात्याला? 9 इंचाच आहे. काय करते त्याला? अहो पात बारीक का असा ना, ते मुंगळा परत गेला का? मध्ये गेला तो. अच्छा, आता उसत गेला, मुंगळाच पाच आहे ना, पाहू ना आपण. बरं मी काय म्हणतो, असं विचार करू आपण का तुम्ही मा जावायचं लईच टेन्शन घेतलं बाई, पार टक्कल बिक्कल पडलं. हा ना, या पडलं आहे ना, वरच पडलं का? ते म्हणे आता हाऊस नाही हो राहिली त्याच्यामुळं. म्हणजे तुमचं खालचं टेन्शन पार वर आलं डोक्याला. खालचं टेन्शन वर आलं. मग काय करता ते, काय करता उसाचं मला सांगा पटक्यान. लय हाल सोचले वहिनी मी. हा ना,
एकदा म्हणले विषय झाला बाबूरावचा शिरपतचा, एकदा ट्राय मार, गाजराबाई तुला देईलच. काय करून दे? ते चहा पाणी. मग चहा पाणी तर मी काय कोणाला बी करते बाई, त्याच्यात काय एवढं विशेष आहे? तर म्हणलं खापा खप करूनच घेऊ, चहा पाणी घेऊ आणि नागर घेऊ आणि 9 इंचाचा दशीत नेऊ. मग ते म्हणले काय लोकेशन? हरळच लय माजली तुम्हाला सांगते वावरामध्ये. आता तुम्ही तर लय उराला वाळू चोळू राहिले, पण मला नाही गॅरंटी वाटत तुमचा नांगर लागल म्हणून, कारण लय हरळ माजली. शिरपतरावने जसं शिरपतराव होता ना तेव्हा वावर मायवाले मी निर्मळच गाजरावाईनी ऐकून घे माझं, घालायचं. ऐकून घे माझं. तुला काय वाटत तसं नागराचं पात नाही माझं, 9 इंचाचं पात आहे. पाहू ना कपकन घुसललं पाणीच काढील खालून जमिनीतून तुझ्या, चालेल ना. सगळी हरळवल्ली करून देईल. एवढं पाणी आहे. गेल्या 1.5 वर्षापासून नुसतं तू मुंठवलंय गाजराबाई, सोपं नको समजू तू. तुम्ही 1.5 वर्षापासून तू मुंठवले, एकही उपसा होईल नाही. अहो जसं तुला चांगलं माहितीये का मला ते हालून असं वर पाणी काढता येत नाही, विहिरीतलं पाणी. मग हिरच इतकी तुम्ही अर्धी हिर भरायला आली भरायला. मला बोलला शिरपत पहिले गाजराबाई का जाय आणि उपसून टाकते जनरेटर लावून. आता 4 वर्ष झाले शिरपतरावना माझी जमीन जशी सोडली ना तशी शिरपतराव करीत होता तुझी जमीन ती पहिले? फाटी पडली तुम्हाला सांगते. आणि शिरपतरावच्या जेव्हा ध्यानात येईन ना तेव्हा तो पलटी द्यायचा नांगर घालू. तर आता तुम्हाला वल्ल व्हायचं का वावर? त्यांनी जसं वावर सोडलंय वल्ल ना- व्हायचं का तुझं? हा त्यांनी जसं सोडलंय ना हा. तसं मायवाली अशी हरळ वाढली वावराची पण ते निघूतीच पाणी नाही नाही बिनी कस काय हरळ वाढली? ना. मग हरळीला काल पाणी मग तू लागत काढीत नाही का निंदून बिंदून? नाही बाई काच कोण काढीत नाही हम्म. नाही नाही ना काढायला कोणी? वावरा का बापे माणूस लागवतो लक्ष द्यायला तेव्हा वावर निर्मळ राहत. हा ते मग मग तो वावर खाटाय का आता? हाटाची किती दिवस खाटाय? चांगली 4 मी वल्ल करून देतो. चला मग मला चाल पाव तू, द्या. चाल. तुम्ही आणले का नांगर आणले? नागर नाही आणेल मी, ऊसामध्ये असल. चला ऊसामध्ये चाल बर का? चला भाई चला येऊ तरी पाहू. मला बी पाहू द्या तुमच्या नांगरात किती ताकद आहे. चला किती ए गाजरवाईनी मा नागर आहे ना, तुला अंदाजच नाही अजून, म्हणून तू असं बोल राहिली. 9 इंचाचं आहे नागर, तर लय मोठा आहे. हा आणि हरळ आहे ना आखी ओली करून टाकेल तुझी. तुला काय वाटतं मी का हरळ ओली करू शकत नाही का तुझी? चला तुला बाई, वाटतं चला, हो, चला. याचा 9 इंचाचा पाता काहीच करू शकत घेऊन नाही. आले काय तुम्ही? तुम्हाला चालता येईन नाही ये ढेकळ मग चालता येईना मला. तर कुठे ऊस? या काही चला.